डेकोइटी, दरोड़ा, चेन स्नैचिंग ऐसे गुने करते हैं। उसके बारे में यूनिट 3 के अधिकारी और टीम ने अधिक तपास किया। शेखर बागडे 29 गुने उघडकीस आले आहेत आणि उसमें अभी तक 36,29,29,30,000 की रकम बरामद की है, जिसमें चेन स्नैचिंग के शिवा सिंह बावरी, पूनम कौर बावरी उनको हिरासत में ले लिया है। वो अभी हमारे कस्टडी में। उनके आगे इसके पहले थाना नवी मुंबई परिसर युसुफ अली जाफरी उर्फ बुशी वय 33 वर्ष तसेच सक्रिय सदस्य आरोपी शिवासिंग अमरसिंग बावरी वय 25 वर्ष राहणार खोणी गाव तालुका कल्याण, पूनमसिंग अमरसिंग बावरी वय 37 वर्ष यांना ताब्यात घेतले। त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी ठाणे आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील पोलीस स्टेशनच्या हद्दीत दरोडा, चेन स्नॅचिंग, मोटर वाहन चोरी, घरफोडी असे एकूण 39 गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले। त्यात एकूण 36,29,725 रुपये सोन्याचे दागिने, 6 चाकी गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत। शाखेच्या घटक 3 चे अधिकारी PI अजित शिंदे, API सर्जेराव पाटील, API उगल मुगले, PSI भिसे आणि त्यांच्या टीमना गोपनीय माहिती मिळाली होती की पोलीस आयुक्तालय ठाणे क्षेत्रामध्ये नवी मुंबई आणि मीरा भाईंदर मुंबई या ठिकाणी जबरी चोरी, घरफोडी, वाहन चोरी करणारी टोळी कार्यरत आहे। त्यांची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्या अनुषंगानं अधिक तपास केला, पुरावा जमा केला। त्या अनुषंगानं आपण 4 आरोपींना ताब्यात घेतलं आहे। एक आरोपी क्रमांक 1 हा वसीम काला, राहणार आंबिवली कल्याण, त्याची बहीण कौसर युसुफ अली, त्यानंतर शिवा सिंग बावरी आणि पूनम कौर बावरी असे 4 आरोपी आपण अटक केलेले आहेत। अधिक तपास केला असता या आरोपींनी एकूण जवळपास 29 गुन्हे केल्याचं निष्पन्न झालं। त्याच्यामध्ये 20 चेन स्नॅचिंगचे गुन्हे आहेत, 1 दरोड्याचा गुन्हा आहे, मोटरसायकल चोरीचे 5 गुन्हे आहेत, घरफोडीचे 3 गुन्हे आहेत, असे 29 गुन्हे यांच्याकडून आपल्याला उघडकीस आलेले आहेत। त्याच्यामध्ये आतापर्यंत जवळपास 36,29,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। सोन्या चांदीचे दागिने, दुचाकी, 4 चाकी वाहनं आणि इतर साहित्य असं मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे। या शिवासिंग बावरी आणि पूनम कौर बावरी यांच्यावर यापूर्वी जवळपास 25 पेक्षा जास्त गुन्हे विविध पोलीस स्टेशनमध्ये ठाणे असेल, नवी मुंबई असेल, मुंबई असेल या ठिकाणी दाखल आहेत। आरोपी वसीम काला आणि त्याची बहीण कौसर युसुफ अली यांच्यावर देखील 30 पेक्षा जास्त जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत। या अनुषंगानं अधिक तपास गुन्हे शाखे युनिट 3 चे अधिकारी ACP शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये करत आहेत। शिवा सिंग बावरी आणि पूनम कौर बावरी हे घरफोडी किंवा दरोड्याच्या अनुषंगानं अनधिकृतपणे घरामध्ये प्रवेश करायचे, मारहाण करून जबरीनं सोन्या चांदीचे दागिने असतील, रोख रक्कम असेल हे चोरून घेऊन जातात। शिवासिंग बावरी आणि पूनम कौर बावरी यांची टोळी ही मुंबई परिसरामध्ये, मुंबई असेल, ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर, पुणे या परिसरामध्ये सक्रिय आहे। हे रेकी करतात, त्याच्यानंतर त्या घरावर पाळत ठेवून त्या अनुषंगाने रात्री दरोड्याचा त्याच्यामध्ये प्रयत्न करतात आणि जी मालमत्ता आहे, रोख रक्कम, दागिने किंवा इतर जी काय मालमत्ता आहे ती जबरीने चोरून घेऊन जातात। सध्या आपल्याला तपासामध्ये एकूण हे 4 आरोपी निष्पन्न झालेले आहेत। ते 4 आरोपी आपल्या ताब्यामध्ये आहेत, अटकेमध्ये आहेत। अजून यांचे कोण साथीदार आहेत का, यांच्यासोबत आधी कोणी मदत केली आहे का, इतर कोण त्यांचे साथीदार आहेत का, या अनुषंगाने पोलीस अधिक तपास करत आहेत। वसीम काला जो आहे आणि कौसर अली जे आहे ते राहणार आंबिवलीचे आहेत। हे इराणी टोळीचे सदस्य आहेत। त्या इराणी टोळीमध्ये अजून कोण त्याच्यामध्ये पूर्वीचे गुन्हेगार काय सामील आहेत का, त्यांनी मदत केली आहे का, या अनुषंगाने आम्ही तपास करत आहे। त्याचबरोबर माननीय पोलीस आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये सदर आरोपींवर मोका अंतर्गत किंवा MPD अंतर्गत कारवाई करण्याचं नियोजन देखील किंवा प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहे। सध्या ते आपल्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत। यांच्याकडून अधिक अजून काही गुन्हे निष्पन्न होण्याची किंवा उघडकीस येण्याची देखील शक्यता आहे। त्या अनुषंगाने आम्ही तपास करत आहे। ठीक आहे।